नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे स्वागत करतो आणखीन एका महत्त्वपूर्ण आणि खूप साऱ्या माहिती घेऊन येणाऱ्या व्हिडिओसोबत. सो आज आपल्यासोबत परत एकदा डॉक्टर प्रणवजीत काळदाते आहेत. आपण त्यांना पहिल्या नमस्कार. व्हिडिओमध्येही पाहिलेलं आहे आणि तुम्ही ओळखताही त्यांना. नमस्कार डॉक्टर, वेलकम. नमस्कार. हाय. आणि थँक्यू सो मच. तुम्ही वारंवार तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून येत आहेत आणि आमच्या ऑडियन्सला गाईड करतायत, तुमचं नॉलेज शेअर करतायत. आम्हाला खूप बरं वाटतं तुम्हाला वारंवार बोलवायला आणि तुम्ही पण वेळ देता त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू फॉर कॉल. येस. सो मित्रांनो, आजचा टॉपिक आहे स्लीप हायजीन. काही शब्द असे असतात की जे आपल्याला जनरली माहिती नसतात किंवा माहिती असतात पण त्याचं मिनिंग एक्झॅक्टली आपण समजू शकत नाही. आणि तेच जाणून घेण्यासाठी आपण वारंवार एक्सपर्ट्सला बोलवतो, त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी की त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय, त्याच्या रिलेटेड काय प्रश्न असतात, काय प्रॉब्लेम्स असतात आणि कसे आपण त्याचे सोल्युशन काढू शकतो. तर आजचा टॉपिक आहे स्लीप हायजीन अँड त्याचे इम्पॅक्ट काय असतात आपल्या लाईफमध्ये. सो तर सुरू करूयात आजच्या प्रश्नांपासून जे आपल्याकडे डॉक्टर, तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे भरपूर असे प्रश्न येतात. जसं की आता तुम्ही माइंडसेटवरती काम करता, बिझनेस माइंडसेटवरती काम करता. तर आम्ही पर्पजली तसे काही प्रश्न स्पेसिफाईड तुमच्यासाठी आम्ही काढतो, कारण तुमची एक्सपर्टीज जी आहे ती बिझनेस माइंडसेट रिलेटेड आहे. राईट. सो त्या रिलेटेडच काही जे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी मी काढलेत आज. तर एक 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 प्रश्न करून आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. शुअर शुअर चालेल. येस. चलो. सो पहिला प्रश्न जो आमच्याकडे आला होता तो होता की व्हॉट आर द की कंपोनंट्स ऑफ गुड स्लीप हायजीन. जर तुम्ही त्याला थोडंसं एक्सप्लेन करा, एलॅबरेट करा आणि प्लीज ट्राय करा की सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करा, बिकॉज लिस्नर जे आहेत ते कॉमन लँग्वेज जास्त प्रेफर करतील. शुअर चालेल. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की स्लीप हायजीन म्हणजे काय. हायजीन हा शब्द आपण वापरतो म्हणजे काय, स्वच्छतेसाठी वापरतो, बरोबर आहे. मराठीमध्ये जर लिटरल ट्रान्सलेशन केलं तर ते स्वच्छतेसाठी. तर स्लीप हायजीनमध्ये म्हणजे काय की तुमचं स्लीप पॅटर्न्स जे असतात किंवा झोपेची जी क्वालिटी असते ती आपल्याला चांगली, स्वच्छ, रेस्टफुल अशी स्लीप मिळणं, आरामदायी स्लीप मिळणं, ज्याच्यातनं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटणं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि ज्या केल्यामुळं आपल्याला व्यवस्थित झोप लागते, आपल्याला त्याचा फायदा होतो, त्या झोपेचे प्रॉब्लेम होत नाहीत, अशा या गोष्टीला आपण स्लीप हायजीन म्हणू शकतो. आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपलं जे शेड्यूल आहे ते फिक्स असणं गरजेचं आहे. झोपेचं जे शेड्यूल असतं ते फिक्स असणं गरजेचं आहे की आपण जेव्हा कधी म्हणतो की सकाळी उठलोय, 11ला झोपलो सकाळी 6ला उठलो, कधी 2ला झोपलो सकाळी 6ला उठलो, किंवा 2ला झोपलो परत दुसऱ्या दिवशी 11ला उठलो. हे जे शेड्यूल आहे हे इनकन्सिस्टंट जर असेल तर बायोलॉजिकल जे क्लॉक असतं मेंदूला, त्या क्लॉकसाठी ते खूप हानिकारक असतं. तुमचं स्लीप कन्सिस्टंट असणं, स्लीपची जे शेड्यूल आहे तो कन्सिस्टंट असणं ते गरजेचं आहे. तुम्हाला रेस्टफुल स्लीप मिळणं गरजेचं आहे की तुमच्या रेस्टफुल स्लीप कसं की तुम्ही जिथं आराम करता, झोपेची जी जागा असते, बेडरूम असेल तुमचं, तर तिथलं एन्व्हायरमेंट तुमचं तसं चांगलं पाहिजे आणि तिथं तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, बरोबर आहे. झोपेच्या अगोदर तुम्हाला स्क्रीन बंद करणं खूप गरजेचं आहे. लॅपटॉप असेल, टीव्ही असू दे, मोबाईल असू दे, काही असू दे, झोपेच्या अगोदर लाईट इमिटिंग जे डिव्हाइसेस असतात ते बंद असणं. ज्या स्क्रीन टाइम जो असतो आपला तो अजिबात झोपेच्या 2 तास अगोदर बंद असणं गरजेचं असतं. आणि झोपेच्या अगोदर आपल्याला चहा, कॉफी अशा ज्या गोष्टी असतात किंवा अल्कोहोल त्यातल्या त्यात हे अवॉइड करणं गरजेचं असतं. खूप हेवी मील आपण नाही खाल्ले पाहिजेत. आणि आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये रेग्युलर एक्सरसाइज असणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेस हेवी एक्सरसाइज करू नये. 2 तास अगोदर, 2-3 तास अगोदर जे काही एक्सरसाइज तुम्हाला करायच्या त्या करू शकता. नॉर्मल जेवण झाल्यानंतर शतपावली करणं ते आपण करू शकतो. आणि तुमच्या दिवसभरातल्या ज्या रुटीन असतं त्याच्यामध्ये तुमचं स्ट्रेस फुल जे आयुष्य असेल त्यामध्ये स्ट्रेस कमीतल्या कमी असणं, स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करता येणं, काही कोपिंग मेकॅनिझम्स असणं,
इन प्लेस हे गरजेचं आहे. सो दॅट तुम्हाला झोप व्यवस्थित झोप व्यवस्थित लागते आणि ते तुमचं स्लीप जे आहे, स्लीप हायजीन जे आपण म्हणतो, ते मेंटेन आपण ते करू शकतो. म्हणजे ओव्हरऑल जस्ट ट्रान्सलेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर स्लीप हायजीन म्हणजे स्वच्छ ठिकाणी झोपणे असं नाही, तर मेंटली तुम्ही क्लीन राहणं गरजेचं आहे. असं नाही की चला आपण बेड वगैरे छानपैकी क्लीन केला आणि झोपलो म्हणजे हायजीन स्लीप झाली आपली, तसं नाही. मेंटली हायजीन पाहिजे, क्लीन पाहिजे ते. स्लीप राईट. हायजीन बरोबर. येस. डेफिनेटली. थँक्यू फॉर युअर इन्फॉर्मेशन. सो आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आला आहे आपल्याकडे. हाऊ डज पुअर स्लीप हायजीन अफेक्ट कॉग्नेटिव्ह फंक्शन्स अँड प्रोडक्टिव्हिटी? म्हणजे ऑब्विसली हा तर म्हणजे खूप कॉमन प्रश्न आहे आणि राईट. त्याच्या रिलेटेड मी अजून एक ऍड ऑन करू इच्छितो माझ्या साईडने, की तुम्ही जसं हायजीन स्लीप बद्दल एक्सप्लेन केलात, तर त्या हायजीन स्लीपमुळं तुमच्या बिझनेसवरती किंवा तुमच्या प्रोडक्टिव्हिटी कसा इफेक्ट पडतो? राईट. तर कसं आहे बघा, झोप जर आपली व्यवस्थित नसेल तर आपलं जर कॉन्सन्ट्रेशन करायची जी क्षमता असते दिवसभरातली, ती आपली कमी होती. फोकस. त्याच्या राईट, फोकस राहत नाही. आणि कॉन्सन्ट्रेशन करताना आपल्याला एखादी गोष्ट आपण वाचतोय, अभ्यास करतोय, तर ती रजिस्टर जर नाही व्यवस्थित झाली तर मेमरी इश्यूज, आपल्याला मेमरी प्रॉब्लेम सुरू होतात. छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतो, कुठली गोष्ट कुठं ठेवून दिली किंवा काय, कुठलं एखादी गोष्ट आपलं काम असतील तर ते आपण विसरून जाण्याची शक्यता असते. तर झोप व्यवस्थित नसेल झालं तर ह्या गोष्टीवर परिणाम पडतो आणि तुमचा जो रिॲक्शन टाइम आहे, आपण जे चपळपणा म्हणतो ना, तो कमी होत असतो. जर तुमची झोपेची क्वालिटी व्यवस्थित नाहीये तर तुमची झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आपल्याकडनं चुका होण्याची शक्यता जास्त वाढते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये असू, क्रिएटिव्ह बिझनेसमध्ये, जॉबमध्ये असू, तर आपली क्रिएटिव्हिटीवर पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. थॉट ब्लॉक झाल्यासारखं वाटतं. क्रिएटिव्हिटीला आपल्याला जो वाव मिळाला पाहिजे, जी आपल्याला एनर्जी मिळाली पाहिजे, ती मिळत नाही. आणि एखाद्या आपल्या समोर जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अडचणी निर्माण होतात, त्या अडचणी सॉल्व्ह करायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. बरोबर आहे. आणि जर येस. समजा रात्री व्यवस्थित झोप झाली नसेल तर तुम्हाला दिवसा कुठेतरी झोप लागणं किंवा जांभळ्या येणं, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, तुमचं फोकस कमी होतं, तुमचं मोटिवेशन जे असतं हे करण्यासाठी, काम करण्यासाठीचं, ते मोटिवेशन कमी होतं कुठंतरी. तर त्याच्यामुळे झोपेची क्वालिटी व्यवस्थित नसेल तर बरेच इम्पॅक्ट पडतात. काही शारीरिक आजारांवर पण त्याचा इम्पॅक्ट असतो. काही आजार लवकर सुरू होतात जर झोप व्यवस्थित नाही झाली तर. त्याबद्दल आपण बोलूच. पण झोपेची क्वालिटी ही व्यवस्थित नसेल तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. झोपेची क्वालिटी व्यवस्थित नाही की जे आपल्याला सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणं, लवकर झोप न लागणं किंवा रात्रीतनं तुटक तुटक झोप लागणं, रात्री स्वप्न पडणं, खूप भयानक स्वप्न पडणं, अशा काही गोष्टी होत असतात. तर त्याच्यामुळे आपली स्लीपची क्वालिटी खराब आहे असं आपण त्याच्यावरनं अंदाज काढू शकतो. आणि जसं लास्ट सेशनमध्ये तुम्ही मला सांगितलं होतं डिसिजन मेकिंग वरती कसं आपण कंट्रोल करू शकतो किंवा कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो, तर बरोबर. हायजीन स्लीपचा पण इफेक्ट डिसिजन मेकिंगच्या टाइमला जी आपलं शार्प माइंड वर्क करायला पाहिजे. मी आता एक जनरल लँग्वेजमध्ये बोलतोय. जसं आपलं शार्प माइंड काम करायला पाहिजे की आपण क्विक डिसिजन घेऊ आणि राईट डिसिजन घेऊ, तर ह्याचं रिलेशन स्लीप हायजीन वर सोबत आहे का, किंवा आहे तर कसं आहे? डेफिनेटली. मी जे म्हणलं ना, की आता एरर्स जे होतात आपले, एरर्स व्हायचे चान्सेस वाढतात. डिसिजन मेकिंगमध्ये तुमचे एरर्स होऊ शकतात ना, की तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमची क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स जर तुमचे हॅम्पर होत असतील, त्याच्यावर तुमचा इम्पॅक्ट पडत असेल वर स्लीप क्वालिटीचा किंवा झोप व्यवस्थित न झाल्याचा, तर मग ह्या सगळ्यामुळे तुमचं प्रोडक्टिव्हिटी आणि डिसिजन मेकिंगवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. हम्म. तर त्या गोष्टी आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही ती कशामुळे होत आहे. पण आपल्याला ते एरर्स दिसून येतात छोट्या छोट्या शिल्लक गोष्टींवर आपण जर चुका करत असू, तर मग तिथं कुठेतरी आपल्याला आपल्या लाईफस्टाईलकडे पण बघण्याची गरज आहे. त्यातल्या त्या स्लीप पॅटर्न्सवर पण लक्ष देण्याची गरज आहे. छान. थँक्यू डॉक्टर तुमच्या ह्या इन्साइटफुल इन्फॉर्मेशन बद्दल. तर आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तो नेक्स्ट आपल्याला प्रश्न आलेला होता. व्हॉट स्ट्रॅटेजीज कॅन स्मॉल बिझनेस ओनर इम्प्लिमेंट टू
प्रमोट बेटर स्लीप हायजीन अमॉंग एम्प्लॉईज. कारण बिझनेसमध्ये जर एम्प्लॉई हा तुमचा एक सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. नॉट ओनली ॲज अ बिझनेस ओनर स्वतःला काही गोष्टी मेंटेन करायच्या तर ऑब्विसली एम्प्लॉईजला पण करायला पाहिजे. तर तो त्या रिलेटेड हा प्रश्न होता. राईट. तर कसं आहे बघा की आपण जसं स्ट्रेस मॅनेजमेंटचं वर्कशॉप घेतोस किंवा आपण मेडिटेशनचे वर्कशॉप घेतो, तसं आपल्याला स्लीप मॅनेजमेंटवर सुद्धा काही वर्कशॉप घेणं गरजेचं असतं. तुम्ही त्या झोपेची क्वालिटी किती महत्वाची आहे ह्याचं महत्त्व समजून सांगणं तुमच्या एम्प्लॉईजला, तुमच्या MSMEचे जे काही युनिट आहे, तर तिथं तुमच्या वर्कप्लेसमध्ये हे तुम्हाला समजवणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट जर हेवी मशिनरी जर लोक काम करणारे असतील ते थोडा सुद्धा एरर चालत नाही. एक एरर झाला की पूर्ण असेंब्ली लाईन तुमची चुकते किंवा ते सगळंच्या सगळं काम परत करावं लागतं. सो ते खूप मोठं नुकसान तिथं होऊ शकतं. त्याच्यामुळे स्लीप हायजीनचे स्लीप शेड्यूल्स असतात, काही शिफ्ट्समध्ये काम करणारे लोक असतात, तर त्यांच्यामध्ये हे स्लीप हायजीन बद्दलचे महत्त्व सांगणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात की तुमचं शेड्यूल व्यवस्थित असणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंट कम्फर्टेबल पाहिजे, स्क्रीन टाईम नसायला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, किंवा तुम्ही हेवी जेवण न करणं, अल्कोहोल न घेणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत झोपेच्या अगोदरच्या, ह्या सगळ्या न करणं तुम्ही त्यांना त्या गोष्टी सांगणं गरजेचं. बऱ्याचशा IT कंपनीजमध्ये काय करतात, स्लीप पॉड्स किंवा स्लीपिंग रूम्स सुद्धा त्यांनी डेव्हलप केलेले आहेत, की वेन एव्हर यू रिक्वायर तुम्ही तिथं जाऊन एक पॉवर नॅप घेऊ शकता. 10-15 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन झोप काढू शकता. तर ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही लगेच रिफ्रेश होतात. पॉवर नॅप, दुपारची झोप ही पॉवर नॅप केली 15 मिनिटाची, अर्ध्या तासाची, तर यू फील रिफ्रेश आणि तुमची क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली वाढायला लागते. तर मग बऱ्याचशा IT कंपनी जे करतात त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर तुमच्या कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कुठेतरी असाल आणि किंवा तुम्ही तिथं तुमच्या टायमिंग असे शेड्यूल करू शकता जिथं की एखाद्याची नीड असेल की बाबा मला झोपेचं किंवा घरचे काही कामामुळे होत नाही, तर ते कुठेतरी मॅनेज होईल या पद्धतीने. तर तुम्ही तिथं ते एज्युकेशन सिस्टीम इम्प्लिमेंट करू शकता, त्यांचा अवेअरनेस आणि या सगळ्या गोष्टी तिथं वाढवू शकता त्यांच्यासाठी. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही छानपैकी एक्सप्लेन केलं या गोष्टीला. माझे दोन क्विक क्वेश्चन रिलेटेड तुम्ही जे आता बोललात त्याच्या. हं. फर्स्ट ऑफ ऑल, बऱ्याचशा एम्प्लॉईला जर तुम्ही एज्युकेट करायला गेलात ॲज अ एम्प्लॉयर, ॲज अ बिझनेस ओनर, तर ते म्हणतात की सर टेन्शन तर तुम्हीच देतात. बरोबर. बरे म्हणजे त्यांच्या डोक्यात चालू शकतं ना, ते तोंडावरती नाही बोलणार, पण तुम्ही रिलॅक्स झोपायला पाहिजे, तुमची म्हणजे स्लिपिंगची क्वालिटी तुम्ही इन्क्रीज करायला पाहिजे. पण त्यांच्या मनात काय चालू शकतं, माइट बी पॉसिबल, सर कामाचा लोड आणि टेन्शन तर तुम्हीच देता. ठीक आहे, बरोबर. आम्हाला वेळच मिळत नाही. आम्ही ऑफिसमध्ये सोशल मीडिया नाही वापरू शकत, पण आम्हाला सोशल मीडियावरला तर हँडल करायचंय. मग घरी गेल्यानंतरच आम्ही हँडल करणार, स्लीपच्या आधीच हँडल करणार. मग हे प्रश्न पण उद्भवू शकतात. तर त्याचं काही क्विक टिप देऊ शकता का तुम्ही, ते एम्प्लॉईच्या मनामध्ये उद्भवण्याच्या आधीच बिझनेस ओनरनी त्यांना जर तसं टॅकल केलं. कसं आहे की आपला बिझनेस ओनर स्ट्रेस जो देतोय तो सगळ्यांच्या बेनिफिटसाठी असतो. कंपनीची बेनिफिट आहे, त्याचं इंडिव्हिज्युअल बेनिफिट आहे, त्याचा जो एम्प्लॉई आहे त्याच्या बेनिफिटसाठी तो जे काही करतोय ते आहे. स्ट्रेस आपण देतोय, पण आपण किती घ्यायचा आणि तो किती घरी घेऊन जायचा हा सुद्धा एक प्रश्न असतो. की कामाच्या ठिकाणची जर तुम्ही जो वर्क लाईफ बॅलन्स नाही ठेवला, की तुमचा कामाचा स्ट्रेस तुम्ही कामाच्या ठिकाणीच ठेवलाय, कामाचा स्ट्रेस तुम्ही घरी घेऊन जाताय, आणि घरी घेऊन जाता ठीक आहे, आता तुम्ही काय म्हणताल की विचार तर काढून ठेवू शकत नाही आपण, पण त्याचं तुमच्या वागण्यात जर दिसून येत असेल घरी गेल्यानंतर, की तुमच्या वागण्यामध्ये ते दिसून येते की तुम्ही स्ट्रेस्ड आहात, चिडलेला आहात, तुमचा दिवस खराब गेलेला आहे, तर मग तो एक त्या इंडिव्हिज्युअलची जबाबदारी आहे की बाबा आपण हे घरी घेऊन नाही गेलं पाहिजे किंवा आपल्या वागण्यात ते रिफ्लेक्ट नाही झालं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्ट्रेस असतो. स्ट्रेस हा वाईट आहे असं नाही. स्ट्रेस हा चांगलाच असतो जर आपण त्याला व्यवस्थित हाताळलं तर. जर आपल्याला ते जमत नसेल तर मग आपण त्याचं इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर, आपल्या तब्येतीवर व्हायला सुरुवात होते. आणि त्याच पद्धतीने मग जसं बाकीचे लक्षणं दिसतात, डिप्रेशन, एन्झायटी, या सगळे जसे आजार असतात, तसं स्लीपवर पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. जसं तुम्हाला सर्दी ताप खोकला आहे, तसंच तुम्हाला झोप व्यवस्थित नसेल तर एक लक्षण आहे की तुम्ही स्ट्रेस्ड आहात. तर मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर पण देणं गरजेचं आहे की आपण स्ट्रेस मॅनेज करतोय का नाही, आपण किती स्ट्रेस घरी घेऊन जातोय, रात्री झोपताना आपलं माइंड क्लिअर आहे का नाही, की बाबा आपण विचार करतच झोपतोय, सकाळी उठलं तरी डोक्यात तेच विचार चालू आहेत, आणि त्याच्यामुळे एनर्जी लेवल आपल्याला तेवढी जशी पाहिजे तशी चांगली वाटत नाही.
जशी दिवसभर एनर्जी टिकून राहायला पाहिजे ती राहत नाही. तर याचा अर्थ आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी चेंजेस करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या मनावर, तुमच्या सायकोलॉजिकल वेलबिंगवर किंवा तुमच्या झोपेवर येणार. म्हणजे ओव्हरऑल फक्त ना की तुमच्या एम्प्लॉईला तुम्ही एज्युकेट करतायत की व्हॉट इज हायजीन स्लीप, बट ओव्हरऑल त्याचा इफेक्ट तुमच्या पर्सनल लाईफवर काय होतो एम्प्लॉईजच्या, हे पण त्यांना सांगणं तेवढंच आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना हे पण एक फील होऊ शकतं किंवा यस, माझे जे ओनर आहेत, जे बिझनेस ओनर आहेत, जे सिनियर्स आहेत, दे आर नॉट जस्ट हिअर टू गिव्ह अस अ जॉब, बट हे आमची पर्सनली पण टेक केअर करतात. ठीक आहे. राईट. आणि हे बरोबर. जोपर्यंत तुम्ही जाणून देत नाही तोपर्यंत त्यांना त्या तुम्ही एक्सप्लेन केलेल्या गोष्टीचं महत्व नाही कळणार. डेफिनेटली. आणि हे फार डेफिनेटली. महत्वाचं आहे. बरोबर. डेफिनेटली. आणि तुम्ही स्क्रीन टाइम बद्दल पण बोललात, तर माझे दोन क्विक क्वेश्चन तुमच्यासाठी. मला शॉर्टमध्ये तुम्ही क्विकली सांगा की स्क्रीन टाइमचा असा काय क्रायटेरिया, जसं आपण बोलतो जेवणाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की झोपण्याच्या मिनिमम 2 तास ते 3 तास आधी तुम्ही जेवायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही काहीच नाही खायला पाहिजे. हे हे एक रूल आहे. ठीक आहे. तसाच हायजीन स्लीपसाठी किती तास आधी तुमचा स्क्रीन टाइम बंद, म्हणजे स्क्रीन तुमचं बंद व्हायला पाहिजे कुठलंही, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, एनी मीडिया, एनी डिजिटल मीडिया. तर कसं आहे बघा की 1 ते 2 तास अगोदर आपल्याला ते बंद पाहिजे. मी सांगितलं तसं की 2 तास अगोदर तुम्हाला कुठला स्क्रीन नको. तुम्हाला झोपेच्या अगोदर तुम्ही काय करू शकतात, रूम मधली लाईट्स डिम करणं, एक स्मूथ सुदिंग जी लाईट लाईट सेटिंग असते घरामधली, ती तशी व्यवस्थित ठेवणं. आणि त्या झोपेच्या वेळेस आपण काहीतरी एखादं पुस्तक वाचायला घेतलं किंवा एखादं बोरिंग असू द्या, काही हरकत नाही, पण ज्या गोष्टीमुळे आपलं ब्रेन स्टिम्युलेट होत नाही अशा कुठल्याच गोष्टी न करणं ही खूप महत्वाचं असतं. ब्रेनला आपण सिग्नल देणं गरजेचं आहे की आपल्याला झोपेची गरज आहे आणि आता ही झोपेची वेळ आहे. बरोबर आहे ना. आता लहान मुलांना तुम्ही झोपवता त्यावेळेस लाईट बंद करता, बेडवर बसवता, मग सगळे सांगता, तर त्या पद्धतीने तुम्ही तिथं मॅनेज करता. तर सेम पद्धतीने तुम्हाला ते घरी सुद्धा आपल्याला मॅनेज करता येणं गरजेचं आहे. तुमचं घरातलं एन्व्हायरमेंट मॅनेज करता येणं गरजेचं आहे. फक्त स्क्रीन बंद केली म्हणजे प्रश्न मिटला असं नाही. तुमच्या घरातल्या लाइटिंग्स पण तशाच पाहिजेत की जिथं तुम्हाला झोप व्यवस्थित होतीये. काही काही जण दिवसा झोपतात, म्हणजे त्यांची शिफ्ट तसं असतं. तर मग रूम मधल्या त्यांची लाइटिंग अशी सेट पाहिजे की जिथं कमीत कमी सनलाईट येते. जसं रात्रभर शिफ्ट करून आले असतील तर, मग ती झोप तशी रेस्टफुल होती की ब्रेनला तसं सिग्नल जातो, तसं न्यूरो ट्रान्समीटर, तसे हार्मोन्स ते सिक्रेट होतात, ज्याच्यामुळे तुमचं ब्रेनचं क्लॉक सेट असतो आणि ते तुम्हाला झोपेच्या दिशेने नेतं आणि झोप तुमची व्यवस्थित पूर्ण त्याच्यातनं झाल्यानंतरच तुम्ही त्याच्यातनं बाहेर जागे झाल्यानंतर तुम्हाला ते फ्रेशनेस किंवा जो अवेअरनेस असतो किंवा जो रेस्ट मिळणं गरजेचं असतं तो मिळू शकतो. ओके. आणि रिलेटेड टू स्क्रीन टायमिंगच स्क्रीनच दुसरा प्रश्न की सकाळी उठल्यानंतर फर्स्ट फर्स्ट मी खूप कॉमनली पाहिलेलं आहे बऱ्याच लोकांमध्ये की डोळे उघडले की समोर हातात आधी पहिले मोबाईल घेतात आणि चेक करतात की मला काय मेल आलाय, काय मेसेज आलाय किंवा व्हॉट एव्हर. ठीक आहे. तर मी काही ठिकाणी वाचलेलं पण आहे आणि मी बऱ्याच एक्सपर्टकडनं ऐकलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर तुमचं ऍक्च्युली द मोस्ट फ्रेश माइंडसेट असतो आणि त्यावेळेस तुम्ही मोस्ट क्रिएटिव्ह काम करायला पाहिजे हम्म. फर्स्ट, उठल्या उठल्या. बिकॉज त्यावेळेस जी फ्रेशनेस असते माइंडची, ती दिवसामध्ये हळूहळू थोडीशी कुठेतरी डाऊन साईडला जात असते. ठीक आहे. सो त्यावेळेस स्क्रीन टाइम म्हणजे स्क्रीन यूज करणं कितपत म्हणजे घातक आहे, आणि ते किती वेळानंतर आपण स्क्रीन हातात घ्यायला किंवा व्हॉट एव्हर मोबाईल हँडल करायला ओके आहे. कसं आहे बघा की रात्री तुम्ही झोपल्यानंतर तुमचे मसल्स रिलॅक्स होतात, सगळी बॉडी एकदम रेस्टिक स्टेटमध्ये असते. आणि तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर अचानक तुम्ही जेव्हा मोबाईल हातात घेतात त्यावेळेस तुमचं स्टिम्युलेशन खूप जास्त वाढतं. कारण की मोबाईलमध्ये जवळपास आपण मेलच चेक करत नाही तर बाकी सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी घेतो. आणि त्या दिवसाची सुरुवातच जर आपण त्या गोष्टींपासून करत असेल तर मग पूर्ण दिवसच त्याच्यावर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या दिवसावर पडत असतो. त्याच्यामुळे सकाळी उठून पहिलं आपण ऍक्टिव्ह राहणं, सकाळचे जे बेसिक आपलं सेल्फ केअर असतं ते करणं गरजेचं आहे. ब्रश करणं, या सगळ्या गोष्टी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडीशी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही जेव्हा फिजिकली थोडंसं ऍक्टिव्ह होता, सगळ्या बाकीच्या गोष्टी तुमचं रुटीन पार पडतं, त्याच्यानंतर तुम्ही थोडासा वेळ मग विचार करू शकता
की बाबा आपण आता पुढं ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, की ठीक आहे आपलं महत्त्वाची कामं जी आहेत दिवसभराची करण्याची, त्याचं एक रुटीन काय, त्याचं लिस्ट काढली आहे का, आणि मग हे केल्यानंतर मग तुम्ही बाकीचे मेल चेक करणं किंवा हे सगळे शेड्युलिंग जे आहे दिवसभराचं ते करू शकता. पण तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह सकाळीपर्यंत जोपर्यंत होत नाही, किंवा सकाळी जोपर्यंत तुम्ही बेडच्या बाहेर पडून मेंटली थोडंसं अलर्ट होत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केलेल्या पाहिजेत, की मोबाईल वापरणे किंवा स्क्रीन वापरणे. तेच रात्री झोपताना जर आपण आपल्या बेड शेजारी ठेवला नाही, तर मग आपला हात तिथं जाणारच नाही. थोडासा लांब ठेवला मोबाईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा फायदा होतो. किंवा नाहीतर झोपेतनं उठलं की आपला पहिला हात मोबाईलकडे जातो. तर त्यामुळे त्याच्यासाठी साधी गोष्ट आहे की तुम्ही थोडासा मोबाईल आपला लांब ठेवा. नाही, हे फार महत्वाचं सांगितलं तुम्ही, बिकॉज म्हणजे मी पर्सनली त्या गोष्टीला 100% ॲग्री करतो की रात्री झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्या उठल्या तर स्क्रीन कमीत कमी म्हणजे 2 तास, म्हणजे एक स्टँडर्ड रूल आपण असं म्हणू शकतो की रात्री झोपण्याच्या 2 तास आधी आणि उठल्या उठल्या 2 तास स्क्रीन यूज नका करू, असं असं आपण थोडंसं कोट करू शकतो का आपण आज, येस येस, डेफिनेटली. एक स्टँडर्ड तुम्हाला जर प्रॅक्टिस म्हणून. तुमच्या जर आयुष्यामध्ये मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे जर काही अवॉइड केल्यामुळे काही फरक पडत नसेल, तर मग स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणून डेफिनेटली तुम्ही 2 तास अगोदर 2 तास नंतर मोबाईल नाही वापरला तरी चालतो. बेस्ट बेस्ट. सो आपण वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे, आणि हा शेवटचा प्रश्न असेल डॉक्टर तुमच्यासाठी. हाऊ कॅन इम्प्रूव्हिंग स्लीप हायजीन कॉन्ट्रीब्यूट टू ओव्हरऑल हेल्थ अँड वेलबिंग इन द वर्क स्पेस? कसं आहे बघा, की आता आपण बऱ्यापैकी त्या गोष्टी डिस्कस केलेल्याच आहेत, की ओव्हरऑल हेल्थ म्हणजे तुमचं बीपी, शुगर, डायबिटीज, स्ट्रोक, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुमचं ते झोप व्यवस्थित नसेल झालं तर ह्या गोष्टींवर इम्पॅक्ट पडतो. ह्या गोष्टी सुरू होतात, लवकर सुरू होण्याची शक्यता असते. झोप व्यवस्थित नसेल, लॉंग टर्ममध्ये तुम्हाला डिमेन्शियासारखे आजार होऊ शकतात. त्याचा रिसर्चनी रिलेशन कोरिलेट करू शकतो आपण, की ज्यांची झोप व्यवस्थित होत नाही किंवा झोप ते घेत नाहीत, कमी वेळ झोप घेतात, त्यांना विसरण्याचे आजार हे म्हातारपणी होऊ शकतात. क्रिएटिव्हिटीवर, तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर, तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर त्याचा फरक पडतो. आणि अल्टिमेटली काय होतं, की तो फोकस नसल्यामुळं तुमचा तो प्रोडक्टिव्हिटीवर त्याचा फरक नेहमी पडतो. झोप व्यवस्थित नसेल तर तुमच्या इम्युनिटीवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. तुमचा उशिरा जाणं कामाच्या ठिकाणी, किंवा लवकर न उठल्यामुळे कामाला न जाणं, किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, की तुमच्या प्रोडक्टिव्हिटी आणि तुमचं इन्कम सोर्स या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम पडतो. बरोबर आहे. आणि जर आपण झोप व्यवस्थित असेल आणि फिजिकल हेल्थ आपली त्याच्यामुळे व्यवस्थित राहते, फिजिकल हेल्थ प्लस तुमची सायकोलॉजिकल किंवा मेंटल हेल्थ त्यामुळे खूप चांगली प्रकारे व्यवस्थित राहू शकते. झोप हा खूप महत्त्वाचा कंपोनंट आहे. आणि कसं आहे बघा, आता जसं आपण नॉर्मल इव्होल्युशनमध्ये काय होतं, की आपण म्हणलं की शेपटीची आपल्याला गरज नव्हती म्हणून शेपूट निघून गेलं. जसं आपण इव्हॉल्व झालो आपल्या लाखो वर्षाच्या इव्होल्युशनमध्ये माणसाच्या. तसंच झोप, रात्री जर आपण झोपलो जंगलात असताना, तर रात्री झोपलो तर जनावरांकडनं अटॅक व्हायचे चान्सेस जास्त होते. तर तसं पद्धतीने बघायला गेलं तर झोप ही इव्होल्युशनच्या प्रमाणे तशी त्याची रिक्वायरमेंट कमी व्हायला पाहिजे होती, की निघून जायला पाहिजे होती. पण तसं न करता काय व्हायला झालंय, की झोपेचा जो रिक्वायरमेंट आहे तो तेवढाच आहे. आणि तेवढंच त्याचं महत्त्व आहे, की बाबा जितके वेळ आपण जागा राहतोय आणि जे आपण प्रोडक्टिव्ह करतोय आयुष्यासाठी, तेवढीच आपल्याला झोप महत्त्वाची आहे. असं करू शकत नाही आपण, की आपण 4 तासच झोपलो, 2 तासच झोपलो आणि मग दिवसभर आपण स्वतःकडनं एक्सपेक्टेशन करतोय की आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे. तर तसं न होता ते उलटं त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळे 7 ते 8 तासाची झोप तुम्हाला महत्त्वाची आहे. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप. आणि एखादी पॉवर नॅप दिवसामध्ये 15 मिनिटाची, अर्ध्या तासाची तुम्ही घेऊ शकता, जर तुम्हाला वाटते की रात्री व्यवस्थित झोप नाही झाली तर. आणि परत तुम्ही काय करू शकता, की काही मेडिटेशन्स करू शकता, योग निद्रा असेल किंवा बाकीच्या काही मेडिटेशन्स असतील. झोपताना तुम्ही काही ब्रिथिंग एक्सरसाइज करू शकता, ज्याच्यामुळे तुमचं रेस्टफुल स्लीप मिळते आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचं प्रोडक्टिव्हिटी आणि तुमचं फिजिकल ओव्हरऑल हेल्थ तुमचं व्यवस्थित राहतं. वा. म्हणजे फक्त आज पाहता 4च प्रश्न विचारले, पण त्याच्यामध्ये जी काही ओव्हरऑल इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर केली आमच्यासोबत, त्यामधनं असं समजून आलं की एकतर
ऑब्विसली तुमचं वर्कस्पेस आहे. वर्कस्पेस म्हणजे काय? जिथे तुमचा बिझनेस रन होतोय, जिथे तुमचा तुम्ही कंपनी रन करताय, तिथे तुम्ही इन्व्हायरमेंट कसं फ्रेश ठेवायला पाहिजे. राईट. त्यामध्ये तुमच्या झोपेचा आणि तुमच्या एम्प्लॉईच्या झोपेचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. बिकॉज ओव्हरऑल तुमची क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, डिसिजन मेकिंग पॉवर आणि तुमच्या एम्प्लॉईची पण सिमिलरली त्यावरतीच मॅटर करते, ज्यावरती तुमची स्लीप हायजीन मेंटेन तुम्ही कसं करता त्यावरती. राईट. 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 आणि एकदम बरोबर. ओव्हरऑल जर पाहता, म्हणजे हे सगळं जर आपण थोडंसं प्रॉपरली बॅलन्स केलं आणि व्यवस्थित वर्कआउट केलं, तर बरेचसे आजार पण आपल्याला नाही होणार आहेत. म्हणजे आपण बरोबर. म्हणतो की अरे, मी काल बाहेरचं खाल्लं होतं म्हणून मी आजारी पडलो, हे क्लायमेट चेंज झाला म्हणून मी आजारी पडलो. पण मला असं वाटतं की फक्त हे नाही, तर तुमच्या ओव्हरऑल जे आपण म्हणतो की लाईफस्टाईल, की लाईफस्टाईलमुळे आपल्यामध्ये आजार वाढलेले आहेत. तर लाईफस्टाईल मधला हा एक कॉम्पोनंट आहे, दॅट इज अ स्लीप हायजीन. जे जर बरोबर. तुम्ही मेंटेन, म्हणजे एक एक पॅरामीटर तुम्हाला सगळेच एकदा लाईफस्टाईल चेंज नाही करतायत. पण तुम्ही जर बरोबर. एक एक पॅरामीटर वरती जर डिटेल काम केलं आणि त्याला तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीमध्ये आणलं. आता बरोबर. तुम्हाला कोणी सांगत नाही की सकाळी इतक्या वाजता उठायचे, अलार्म न लावता जो काही तुमचा एक्सवायझेड रुटीन टाइम असतो त्या टाइमला तुम्ही उठता, त्या टाइमला तुम्ही झोपता, त्या टाइमला तुम्हाला भूक लागते. तुमच्या बरोबर. बॉडीनं ते अडॉप्ट केलेलं आहे. तर अशी एक एक गोष्ट जर अडॉप्ट केली, जसं की एक स्लीप हायजीन आहे, तर तर त्या त्या पॉइंटनं तुमची ओव्हरऑल एक लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट किती चांगली होऊ शकते, हे आपल्याला आज डॉक्टर प्रणवजीत यांच्याकडनं ऐकायला भेटलं, त्यांच्याकडनं सगळी माहिती भेटली. आणि डेफिनेटली मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की ही फक्त माहिती ऐकू नका. ऐकून ह्याच्यातले जे काही पॉइंटर्स तुम्हाला वाटतात की यस मी हे इम्प्लिमेंट करू शकतो, त्यापैकी एक पॉइंट तुम्ही इम्प्लिमेंट करा. राईट. आम्ही कधीच म्हणणार नाही, इवन दो डॉक्टर असो, डॉक्टर पण ऍग्री करतील माझ्या या पॉइंटला, येस, येस. किंवा बरोबर मी आहे. पण नाही म्हणणार की तुम्ही सगळ्याच गोष्टी एकदाच नाही करू शकत. ते करायला गेलं ना, तर ते ओव्हरलोड होतो आणि आपण काहीच नाही करत. त्यापेक्षा एक पॉइंट कुठला तरी घ्या, तुम्हाला जो वाटतोय की हा हा इझी आणि मी हा इमिडिएट करू शकतो. तुम्हाला असं बरोबर. वाटतंय ना की रात्री झोपताना मी 2 तास आधी मोबाईल बाजूला ठेवू शकतो, पण सकाळी उठल्या उठल्या मला घ्यायचा असतो. ठीक आहे, ओके. पण एक तरी पॉइंट तुम्ही फॉलो करा. तर ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या व्ह्युअर्सना. आणि फक्त हे व्हिडिओ ऐकू नका, तर त्याला इम्प्लिमेंट करा, तर ह्या व्हिडिओचा मतलब बनेल. बरोबर डॉक्टर? बरोबर. येस, डेफिनेटली. एक तुम्ही जसं म्हणताय तसंच आहे, की थेंबे थेंबे तळ साठे जे म्हणतो आपण, की छोट्या छोट्या चेंजेस विल मेक अ बिग डिफरन्स. तर आपण हे जे लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस असतात त्याच्यातलं स्लीप एक आहे, ही एक गोष्ट आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये छोटे छोटे चेंजेस करत जावा, मग लॉंग टर्म मध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा आपण खूप मोठा चेंज केलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर खूप चांगला पॉझिटिव्हली पडतो. डेफिनेटली, डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही अ, एवढं सिम्पल, मी तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट केली होती की तुम्ही थोडंसं सिम्पल लँग्वेजमध्ये सांगा, कारण काय होतं की डॉक्टरी लँग्वेज थोडीशी डिफिकल्ट जाते. मेडिकल. बरोबर. हा, मेडिकल लँग्वेज आम्हाला समजायला. सो तुम्ही एवढ्या सुंदर प्रकारे समजून सांगितले, मला वाटतं की सर्व लोकांना याचा बेनिफिट होईल आणि ते काही ना काही ऍक्शन घेतील. आणि आमचं हेच ट्राय आहे की त्याचा काहीतरी फायदा आपल्या अंतरप्रेन्युअर मित्र बांधवांना व्हावा. आणि त्यासाठीच हे प्रयत्न करतोय आम्ही. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ देतायत आणि नॉलेज शेअर करतायत, त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही आज इथे आलात आमच्या प्लॅटफॉर्मवरती. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू सो मच. आपण परत अशाच इन्साइटफुल आणि एक्सपर्ट सोबत काही चर्चा करून, त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ, त्यांची एक्सपर्टीज, त्यांच्या नॉलेज शेअरिंगचा आपण फायदा करून घेऊ. आणि आपल्या सर्व जे व्यावसायिक बांधव आहेत त्यांना पण आपण या गोष्टींची इन्फॉर्मेशन शेअर करू, अशी मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद आमच्या या चॅनलला फॉलो केल्याबद्दल, सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन तुमच्या व्यावसायिक मित्रांना पण शेअर करणं फार आवश्यक आहे, तर कृपया तुम्ही त्यांना ही व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब आणि लाईक करायला पण नक्की सांगा. धन्यवाद. आणि परत आपण भेटूयात अशाच इन्साइटफुल व्हिडिओ सोबत. मी अनिकेत मोरे, सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.